सोलापूरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजप महाआघाडीचे उमेदवार संजय शिंदे आणि उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यामुळे मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाला हा मोठा धक्का मानला जातोय। शिवकुमार पाटील आपल्या सोबत आहेत। शिवकुमार, या निर्णयामुळे या ठिकाणची समीकरणं नेमकी कशी बदलू शकतील, काय अपडेट्स? अश्विन, आजच्या या निकालानंतर एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आणि सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचं जे निर्विवाद वर्चस्व होतं ते आज संपुष्टात आलेलं आहे। खरं तर तुलनेनं राष्ट्रवादी समोर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी म्हणून सोपे उपाय होते, परंतु सत्ता स्थापनेच्या बाबतीत राष्ट्रवादी मागे पडलेली आहे। सगळ्यात मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांना काँग्रेस आणि शेकापला सोबत घेऊन सत्ता स्थापन करता आलेली नाही। दुसरीकडे भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती। दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच सोलापूर जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी म्हणून स्थानिक नेत्यांना मोठी ताकद दिलेली होती आणि अपेक्षेप्रमाणे संजय शिंदे जे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आहेत, अजित पवारांचे खंदे समर्थक होते, ते तिसऱ्या आघाडीचे प्रतिनिधी म्हणून पुढे आले आणि त्यांनी इतर सर्व सदस्यांची मोठ बांधून आज सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता मिळवलेली आहे। आणि या सगळ्या सत्ता समीकरणामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा हात होता। दस्तूरखुद्द स्वतः माढ्याचे आमदार राष्ट्रवादीचे बबन शिंदे यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये ताकद लावली आणि सगळ्यांनी मिळून भाजपला ही ताकद दिली। तिसऱ्या आघाडीचा उमेदवार संजय शिंदे यांनी राजकीय समीकरणं मांडली आणि आज सोलापूर जिल्हा परिषद जी राष्ट्रवादीच्या ताब्यात होती ती काढून घेण्यामध्ये भाजपला यश आलेलं आहे आणि संजय शिंदे जे आहेत ते अध्यक्ष म्हणून आज निवडून आलेले आहेत। ठीक, अश्विन। शिवकुमार, धन्यवाद या माहितीबद्दल।